नमस्कार. गंमत अशी झाली आहे की ज्यांना काही बोलायला लावायचे विचारायचे ते दिग्दर्शक आहेत आणि आम्ही दोघेजण दिग्दर्शक आहोत. खरं तर या आयोजन समितीमध्ये AIFFच्या 5 ते 6 दिग्दर्शक आहेत. एकदा असं वाटलं होतं आशुतोषजी की बोर्ड ऑफ डिरेक्टर्सनीच तुमचा इंटरव्ह्यू घ्यावा. परंतु खरं म्हणजे असं आहे की आम्ही दिग्दर्शकाच्या संवेदनेशी खूप संबंधित आहोत. त्यामुळे आम्हाला तुमचा प्रवास जाणून घेताना त्यातले महत्त्वाचे टप्पे आणि हे त्या सर्व गोष्टींआधी आपण एकदा आशुतोष गोवारीकरांचं त्यांच्या या भारतीय चित्रपटातल्या योगदानाबद्दल आपण टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करूया. थँक्यू. माझ्या दृष्टीने समकालीन आमच्या पिढीचा असणारा हा दिग्दर्शक, आधुनिक संवेदनेचा जसं आत्ता जयप्रद म्हणाला तसं, आणि त्याची फार उत्तम मांडणी आपल्या विचारधारेची सिनेमांमध्ये पसरून आपण ज्याला म्हणतो की एखाद्या दिग्दर्शकाच्या, एखाद्या लेखकाच्या सगळ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या आयुष्यात एक दशक असं असतं की जेव्हा तो अत्यंत उजळलेला, कर्तृत्ववान त्याच्या क्रिएटिव्हिटीचा प्रवाह वाहता असतो. त्या पूर्ण एका धारेमध्ये लगान, स्वदेश आणि जोधा अकबर असे 3 चित्रपट की आपण जर त्यांची तिघांची, खरं तर तिघे 3 PhDचे विषय आहेत आणि ते मुख्य धारेमध्ये. त्यामुळे मी एकच वाक्य बोलतो की आशुतोष गोवारीकर हे मराठी आहेत याचा आम्हाला अभिमान आहेच, परंतु ते फक्त मराठी नसून भारताच्या पातळीवरचे उत्तम दिग्दर्शक आहे याचा जास्त अभिमान आहे. आणि मुख्य धारेत राहून स्वतःची धारणा न बदलता आपल्याला हवा असणाराच आशय त्या चित्रचौकटीमध्ये मांडण्याचा काव्यात्मक प्रयत्न ते सतत करत आलेले आहेत. मला असं वाटतं की सुरुवात तू इंग्लिशमधून कर. जाजू सर आहेत आणि हा जर फेसबुक लाईव्ह होत असेल तर अनेक ठिकाणी हे आपल्याकडे जाणार आहे की आशुतोषजी इथे. मी मधून मराठी चिमटे काढत राहील. Okay. We are trying to make a deliberate attempt here, sir, to not follow a chronology. मतलब जर्नी यहाँ से शुरू हो गई और वहाँ की कैसे हुआ वैसे को. पर क्योंकि सॉन्ग और म्यूज़िक और इंडियन स्टोरी टेलिंग की बात चल रही है, you have not only been generous and flamboyant but fearless in your use of music and as a tool to storytelling. You know, मतलब जब लगान में राधा कैसे न जले जो गाना आता है, there cannot be a more apt way to convey the jealousy that Gauri feels when Elizabeth is being close to Bhuvan. या when Ajodha sings a Manamohana in the court of Akbar, it speaks 1,000 times more than what a scene would have done. So sir, how, and you have been fearless in saying, I mean, I quote you here and correct me if I'm wrong, that जो सबसे ज़्यादा चीज़ मुझे इंडियन फिल्म्स के बारे में पसंद आती है, और मैं इंडियन फिल्म्स इसलिए बनाता हूँ, मैं जब एक फिल्म में जाता हूँ तो मुझे 2 चीज़ें चाहिए, एक गाना और एक इंटरवल. So sir, where have you derived that from? Well, first of all, good evening, everyone. Jajuji, it was a great start with your speech and a great start with your poetry. And the last antara I would say is applicable definitely to all of us. So I am my entire film viewing experience began with a couple of films in the same year, in 1969. I was 5 years old, and the films were Aradhana and Bhuvan Shom. Now imagine, these are 2 very different films. So my parents would drag me to the films that they wanted to see. So the choice of films that I was getting to see was, on one side, a really mainstream Aradhana, and on the other side, a Mrinal Das film, Mrinal Sen's film, which is Bhuvan Shom. And what sticks in my mind more, I was leaning towards कि फिल्म में गाने होने चाहिए, because मेरे सपनों की रानी makes a huge impact, but at the same time the realism of Bhuvan Shom also makes a very big impact. So I, while watching watching movies after that, I always straddled the 2 things कि गाने भी हों और अगर गाना नहीं भी हो तो सीन उतना पावरफुल हो जो आपको आपके स्क्रीन प्ले में कहना है. And
एक मुझे कभी कभी लगता है जब मैं स्क्रीन प्ले मेरा कंप्लीट करता हूँ तो आई हैव नो रियलाइज कि मेरे लिए अगर 60 सीन्स हैं तो हर सीन मेरे लिए गाना हो सकता है बहुत ईजीली, बिकॉज वो गाना जो है वो सीन के सिचुएशन को, उस इमोशन को एनहांस करता है. बिकॉज लॉट ऑफ टाइम्स यू नो आप जब ये कहते हैं डायलॉग में कि ए शहंशाह तेरे से बड़ा कोई नहीं है, तू हमारा दाता है, ये अगर हम डायलॉग में कहें तो उसका इम्पैक्ट नहीं है जितना अजीम और शान शहंशाह उस गाने में आता है. भक्ति जो है कि हे भगवान आज हमें हमारी नैया पार लगा दे, हमें आज हमारी जो कठिनाइयाँ उससे हमें हमारी कठिनाइयों को दूर कर दे, ये डायलॉग में नहीं हो सकता जितना ओ पालनहारे में आता है. So I realized the importance of that, and even today I keep constantly battling between गाना कहाँ पे रखें, गाना आने के बाद कितनी गैप के बाद दूसरा गाना आएगा, कितने फर्स्ट हाफ में होने चाहिए, कितने सेकंड हाफ. So that has become a kind of a tradition, and I really like, you know, as a kid also मैं जब कुछ ऐसे गाने होते थे जो शुरू होते ही लोग उड़ जाते थे, and you know probably they go out for a loo break or they go out for a cigarette smoke or whatever, but I used to feel कि आप क्यों जा रहे हो सब, इतना अच्छा गाना शुरू हुआ है, why are you leaving? So my personal association with music in movies is that. Will I be able to make a film without songs? I don't know, but maybe in the future, if there is a subject that has that kind of a leaning, probably I will. Nice. So while we are on songs, and because this is a masterclass, I would like to know about the process of. You have had the most interesting collaborations. A.R. Rahman has composed for 3 to 4 of your films. Javed Akhtar probably has written songs for all your films. So what is the process of conception, composition, writing the lyrics? How genesis कहाँ से होता है और उसका development कैसे होता है usually? नहीं, एक बार स्क्रिप्ट में जब पूरा स्क्रिप्ट हो जाती है विद डायलॉग, मैं पहले तो ये इंसिस्ट करता हूँ कि कंपोज़र को, इन दिस केस रहमान, जिसको अगर आप सिचुएशन बता दे तो वो काफ़ी है उसके लिए. लेकिन हमेशा मैं इंसिस्ट करता हूँ, पहली बार जब मैंने इंसिस्ट किया लगान के लिए, व्हेन आई मेट हिम, आई टोल्ड हिम, यू नो, आई नीड 3.5 hours of your time. He said, what? 3.5 hours? Why? I said, no, because I want to tell you the entire script and entire narration. So he gave me 3.5 hours, and with that, I realized that I have to spend a lot of time with each of my HODs while making movies. Because the more you spend time with, say, Bhanu Athaiya ji, who was my costume designer for Lagan, or if you're saying Raju Khan, who's my choreographer always, when you spend time, आप उनको इतना इन्फॉर्मेशन दे देते हैं, बिकॉज आपके माइंड में कुछ चीज़ें होती हैं, आपको उनको सब बताना पड़ता है, पूरा आपको आपका बोझा उन पे डालना होता है. If I give you an example on the brilliance of रहमान, तो मेरा सिचुएशन उनको मैंने यही बताया है कि पहली बार बादल नज़र आते हैं बहुत समय के बाद, गाँव वाले बहुत खुश हैं, और वो बादल आते हैं और बिना बरसे चले जाते हैं. सो जावेद साहब ऑल्सो फर्स्ट रिएक्शन जो आते हैं ऐसे ही चले जाते हैं, अरे भाई बादल आए हैं तो बरसेंगे ऐसे. हाँ, लेकिन इसमें वी कांट हैव दैट बिकॉज ऑफ द स्टोरी सिचुएशन. तो गाना हो गया, बहुत अच्छा हुआ, बहुत अच्छा जावेद साहब ने लिखा, गाना ना गाना गिरगिरा है बदरा, एवरीथिंग ऑल वेंट वेल. I told Rahman that, you know, Rahman, I need at the start of the song बादल का एक साउंड चाहिए, लेकिन वो साउंड इफेक्ट में नहीं चाहिए कि हम डर डर इस तरह के साउंड आप डाल सकते हैं. It has to be a musical sound. So he said, okay. He worked on it for a day. Early morning 5 a.m. he called me. I was in the hotel in Chennai, and he said, okay, I've got it, come. Played the song, and it started with, he took the first word of Shankar Mahadevan's घना न घना न घना घना, जो घना न घना न गिर, ये जो था उसका फ्रेज उन्होंने घनन लिया, उसको लूप किया उसने, looped it multiple times and gave it lot of ups and downs वॉल्यूम के. So when he played it, it became घना न घना न घना घना न घना न घना घना न घना, and that is Rahman. Or if we look at a Swades, I said that Mohan Bhargav, by the end of the film, realizes कि मुझे देश के लिए कुछ करना है, और वो वापस आ जाता है.
लेकिन उसका जो वापस आना है, उस वापस आने में ऐसे लगना चाहिए जैसे मोहन भार्गव की अपने देश के साथ शादी हो गई है. शहनाई का एक एलिमेंट. Again he said, okay, all right. 5 a.m. he calls me after 2 days. And he plays it. And I cannot tell you, मेरे आज भी, you know, my hair stands as I tell you, when he played it, and when you hear, pa, 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 मतलब, it is application to the vision of a filmmaker to the highest level. मतलब वो आपकी फिल्म अगर 75 है, वो 100 तक ले जाता है. So that's the kind of, I realize that happens only when you are sharing information as much as you can. So that's been my process on music. म्हणजे लगान झालं आणि त्याच्यानंतर स्वदेश आला. आम्हाला स्वतःला माहिती आहे, आम्ही ऐकूनही आहे, हे पण माहिती आहे की भुवनला जितकी अडचण आली तितकीच आशुतोषलाही लगान बनवताना आली. Yeah. तर त्या लगानच्या प्रक्रियेबद्दल फारच आम्हाला कुतूहल आहे आणि आत्ता त्याच्याकडे बघताना 1-2 दशकानंतर ते आठवताना, कारण ती जागा होती की जेव्हा आशुतोष गोवारीकर हे नाव सिद्ध झालं लगानमुळे, आणि त्यातली संपूर्ण प्रक्रिया म्हणजे त्याच्यामध्ये मला माहिती आहे की खूप मानसिक, शारीरिक, आर्थिक असे बरेच अडथळे आले आणि ते मध्ये मध्ये आलेले स्टॉप. कारण जर आपण म्हणतो की आरंभबिंदू महत्त्वाचा असेल तर तिथली प्रक्रिया स्वतः तपासणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. तर लगानविषयी प्रक्रियेविषयी थोडंसं सांगा. लगान असं कधी कधी वाटतं की ही फिल्म मिरॅक्युलसली झाली. कारण याचा प्रत्येक स्टेज जो होता ना, प्रत्येक स्टेजला असं वाटत होतं की आता थांबेल फिल्म, आता फिल्म पुढे जाणार नाही. आणि असं मला आजही वाटतं कुठल्याही फिल्मला जोपर्यंत पहिला दिवस शूटिंगचा होत नाही, till we don't take the first shot on the shooting day, I feel the film might not still happen because of various reasons. Budget, actors, whatever the reasons may be. पण लगान इज अ स्पेशल केस, कारण तो खूप प्रचंड त्याच्यात व्हेरिएबल्स होते जे कधीही रॉंग जाऊ शकत होते. आणि मला आणि आमिरला नेहमी हे वाटायचं की आपल्या दोघांना एकत्रित होऊन प्रत्येक प्रॉब्लेमला सामोरं जावं लागणार आहे. आणि आमच्या दोघांचं एक फिल्ममध्ये एक डायलॉग आहे, जेव्हा भुवन माईला विचारतो की हमने बीड़ा उठा के कोनो गलती तो नहीं की. तो डायलॉग आमचा दर आठवड्याला होता एकमेकांशी. आणि आमिर ऑल्सो व्हेरी फनी इन दिस, यू नो, अशू ई बीड़ा उठा के हमने कोनो गलती तो नाही की, असं ते सारखं. आणि हे कधी व्हायचं म्हणजे ते ढग आले, जर का आता शूटिंग आहे आज आणि आपल्याला ढग नको आहेत, we don't want clouds in the sky because obviously if there are clouds then we cannot take the shot. VFX were not very strong at that time where we could erase the entire sky. So the clouds come in, problem. If there are jets flying when they're not supposed to, because we are at Bhuj and the Bhuj Air Force base was there, that was a problem. If there was a storm, that was a problem. If the British actors, if their time ended in terms of the number of weeks that they were supposed to give, and now they can't, they have to shoot only for 3 more days and we have to wrap them up, it's a problem. Ghanan, on the first day when we shot, there was complete chaos because every actor was not able to lip sync the song. So we had to cancel shoot. And in the evening, I made them all sing it and get the right. But to cancel a shoot of such a big unit sitting in Bhuj is a very huge task. And between Amir and me, Amir had taken Reena as the producing head. So every week, Amir would call me and say, Ashu, room pe aa. And I would go to the room and Reena would be sitting there. And Reena has probably told him, this is going over budget, that is going this way. And he would ask me in front of her and say, explain, Gabi, iska kya karna hai? And I would give him the explanation, why this is taking time, because this happened, that happened. And then Amir would look at Reena and say, Kari bol raha. So Amir was constantly balancing between Reena and me in the making of the film. So every week would be a kind of, ये film नहीं बनेगी.
But I think, including when I got the slip disc, there was no option but to shoot at that time, because the British actors were not going to come back, and we had to finish everything within the schedule. So my creative mind even took over there, without any self-glory. I'm saying it's an interesting thing, which is why I'm telling you. Video assist had just started. आप आपके सेट पे वो कैमरे के साथ, मॉनिटर के साथ आप देख सकते थे शॉट कैसे लिया जा रहा है, एंड एवरीथिंग. सो आई टोल्ड नितिन देसाई, द ग्रेट नितिन देसाई, कि मेक मी अ बेड जिसके ऊपर मैं लेटूंगा, एंड एक टेबल ऐसा बनाइए जो टेबल मेरी छाती तक आ जाए, एंड उसके ऊपर मॉनिटर है. सो आई डोंट इवन हैव टू डू दिस. सो बड़ी शान से आई वुड, फॉर 40 days I was lying down with the monitor on my head and filming. So the whole thing was, we did not want to give up. But honestly, even today with every film, you're all filmmakers, so you all know that I'm not lying. Till you don't take the first shot, आपको लगता है ये फिल्म बनेगी नहीं बनेगी. सर आपका तो ठीक है, पहले दिन लगता है, हमको ख़त्म होने तक लगता है. रिलीज होने तक हाँ, टेक्निकली. क्योंकि बीच में भी जा सकते हैं. आपका बड़ा सेटअप होता है तो ठीक है. Sir, but when did you know, while making the film, that you were on to something that big? I mean, it was an impossible genre that you invented. I mean, now if you look at it, a sports drama disguised as a period film, which is also a love story and a musical, but ultimately about the triumph of the human spirit. Yeah. What you were trying to do, I mean, it sounds impossible. And the whole production rigmarole that you went through. When was the time that, something inside you tells you that no, and we all know the history that it made, but ऐसा कोई समय था कि जब एक अंदर से आवाज आई कि नाही, I'm on to something big here? आम्ही असं ऐकलं की पटकथा तयार होताना आमिर खानची आणि तुमची पण चर्चा त्याच्यावर होण्याची चालली होती. हो. Actually, I'll tell you that the basic core idea of 11 people defeating the British in a game of cricket for evading their lagan is the concept came to me within a week. लेकिन उसको स्क्रीन प्ले बनाने में मुझे 6 महीने 8 महीने लगे, और उसके बाद उसकी डिटेलिंग करने में मुझे काफ़ी सारा समय फिर लगता गया. लेकिन वो जो एक हफ्ता था जब इस पे मैं अराइव कर रहा था, that was the most fascinating time. And when I finished in that week, I knew that I'm on something spectacular. लेकिन ये मैं अभी किसको बताऊं? ये मुझे मतलब I want to open the window and look out and say, listen, I got an idea. So it was quite a fascinating thing even for me. But मेरा confidence तब दुगना हुआ जब आमिर ने second time सुना. आमिर said, अशु, ये बनता है, ये बनाएंगे. That's where I felt, and then as I went on narrating to people, and especially my parents and my wife and my sister, who are my first, घर पे जो होतं ना की त्यांना जेव्हा आपण सांगतो की मी एक स्टोरी लिहिली आहे, की ते ऐकतात आणि म्हणतात हे काय आहे, but they are the only ones who can tell me हे काय आहे, हे नको बनवू. Everybody else is polite आणि सांगतात की हां इंटरेस्टिंग आयडिया आहे, इसके ऊपर काम करेगा तो बन सकता है, असे ते रिस्पॉन्सेस असतात. पण घरच्यांचे जे हे असतात की हे बंडल आहे किंवा हे चांगलं आहे. सो आय गॉट अ व्हेरी गुड रिॲक्शन टू लगानवर. आणि तुमच्या दोघांचं क्रिकेट प्रेम याच्यासाठी पण अंडरलाईन राहिलं. म्हणजे आशुतोष गोवारीकर, आमिर खान हे दोघेही जण क्रिकेटचे खूप शौकीन आहेत, प्रत्यक्ष खेळलेले आहेत. तो भाग आणि हिंदी सिनेमाच्या कार्यक्षेत्रात असं काहीतरी कॉम्बिनेशन झालं. आणि तुम्ही म्हणता की तशी रिस्क होती की सिनेमा अँड क्रिकेट हे काय होतं? नाही, सिनेमा अँड क्रिकेट ॲक्च्युली माझी हिंमत ही होती की त्याचा अव्वल नंबर त्यांनी देवसाहेबांबरोबर एक फिल्म केली होती क्रिकेटवर, अव्वल नंबर. तो चालला नव्हता. क्रिकेटवर कुठली फिल्म केली की ती चालणारी नव्हती त्यावेळेला. ऑलराऊंडर म्हणून एक फिल्म आली होती, कुमार गौरव, ती नाही चालली. एनिथिंग दॅट इज पीरियड वॉज नॉट रनिंग. अशी कुठलीही फिल्म ज्याच्यात तुम्ही तुमच्या हिरो बरोबर काहीतरी एक्सपेरिमेंट करता त्याच्या केसांना घेऊन, ती फिल्म चालत नव्हती. असे बरेच डोंट्स होते.
पण याच्यात आमची एक्साइटमेंट अपार्ट फ्रॉम क्रिकेट वॉज द फॅक्ट की तो एक शेतकऱ्याचा रोल करणार होता, अवधी भाषा बोलणार होता. एक आम्ही त्याला जोकिंगली साधना कट म्हणायचो, पण आमिरची जी हेअरस्टाईल होती ती कम्प्लिटली अवे होती फ्रॉम हिज रेग्युलर चॉकलेट बॉय इमेज. सो यू टेकिंग लॉट ऑफ रिस्क. सो क्रिकेट वॉज नॉट दी ओनली रिस्की फॅक्टर इन लगान. लगान टायटल लोकांना नेहमी वाटायचं की लगन असेल, लगन हो सकती है, लगाम हो सकता है, घोड़े का लगाम. लगान क्या है? So it's not just cricket. There were many different factors that were in the way. परत एकदा लगांसाठी टाळ्या. आणि अशी फिल्म सेट झाल्यानंतर विनिंग स्पिरिटवाली आणि ही एक अत्यंत रिअलायझेशन म्हणजे मोहनदास करमचंद गांधींचंच नाव घेऊन मोहन भार्गव तो परत येतो आहे आणि गांधीयन फिलॉसॉफी किंवा त्या गोष्टीशी संपर्क साधणं आणि परदेशातले येणारे असणारे शिक्षित मुलंही परत येणं आणि गांधीजींचा खेड्याकडे चला हाही संदेश इन्क्लूड असणं, या स्वदेशचा स्टार्टिंग पॉईंट काय होता? And especially coming after Lagan, because when the whole world is watching you, ki what is the maker of the Oscar-nominated Lagan up to now, coming up with such an intimate subject. You know, in 96-97, आपला very most popular phase that the government had come up with was Mera Bharat Mahan. And I used to always feel in the closed limitations of my room that why are we saying Mera Bharat Mahan? There are too many problems. Maybe it's to inculcate a sense of patriotism. But patriotism is something that I always feel. I mean, if there's a cricket match with our neighboring countries, or if there's anything that is against the country, patriotism comes very naturally to us. So Mera Bharat Mahan is more like a nationalistic phrase. And what are we doing for that is what I used to always be thinking about. And I used to think that if there is a film that can be made just focusing on this, focusing on the problems that we are going through as a nation, and problems which we have now not ignored but neglected or bypassed them because we feel that they are not important right now. I have to lead my life the way I am leading it. This coincided with one episode of a television show I had done as an actor. It was called Vapsi, in which I played Mohan Bhargav. And I come back in that episode. No, this was made by Anand Subramanian. And it was written by Vinod Ranganath. Story was by M.G. Satya. So I thought that was a great plot for me to focus on all the things and it was very close to me. So that's how I decided to incorporate that and tackle all the issues that are there. But the biggest hurdle there for me was, आपण जेव्हा कुठलीही स्क्रिप्ट लिहितो तेव्हा आपण हे विचार करतो की या फिल्ममध्ये विलन कोण आहे, आणि विलन जितका पॉवरफुल असतो तितका हिरो इज एबल टू राईज अँड सक्सीड. पण याच्यात विलन हा आपल्या आतला आहे. वी आर आवर ओन विलन्स फॉर सेक ऑफ probably not wanting to take a stand. मन से रावण जो निकाले राम उसके मन. That becomes the phrase for the film. So that was the bigger task at hand in Swades. And of course, Rahman and Javed Saab and everyone, the HODs, everybody did a lot. But Shah Rukh could carry forward that vision of the film, that entire believability of that script on his shoulders. So I thought that was a very amazing thing on Shah Rukh's part. पण असं का झालं नाही की तोही रोल आमिरने केला? नो कमेंट. किंवा याला जोडून आहे ना, मी आधी मध्येच पुढचा प्रश्न विचारतो, मागेही विचारला होता, तुम्हाला फार इंटरेस्टिंग वाटतं, यांना आवडेल, की लगान बघून शाहरुख खान काय म्हणाला होता आणि स्वदेश बघून आमिर खान काय म्हणाला होता? तू गुगलीवर गुगली टाक. नाही 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 नाही.
लगान नंतर आमिरची इमेज ही खूपच मातीतली अँड समवन हू इज रिअली फिलिंग व्हेरी स्ट्रॉंगली फॉर हिज लँड, ऑलरेडी पेट्रिऑटिक ही झालेली होती. आणि ॲट द सेम टाइम शाहरुख आय फेल्ट वॉज समवन हू वॉज मोर, तेव्हा त्याच्या बऱ्याच फिल्म्स, मोस्ट ऑफ दम विच आय लाईक, वर ऑल व्हेरी NRI बेस्ड. So he was always the NRI. He was always in polo necks. He was always in, a certain kind of image that he was carrying forward. I thought it will be a strange image to see Shah Rukh sitting in a boat with villagers. Almost half naked villagers. Yeah. If Amir is sitting in the same boat, it's something that we might feel that Amir can, because Amir to is, he's a mitti ka aadmi and all of that because of Bhuvan. Oh, Bhuvan. So Shah Rukh became that vehicle where the first response when the poster came out and we saw Shah Rukh sitting in a boat, everybody rejected the film on that day. And at first I was very hurt for that first week, but then I realized that 70s में एक फिल्म आई थी अमिताभ बच्चन जी की, it was called आलाप. मैं देखने ही नहीं गया फिल्म को. Yeah. Because I was so watching Diwar and Trishul and all the action films of Amitabh Bachchan that when Alap poster came out, this I don't want to see. So I realized that the audience choosing not to see the film for whatever reason is quite understandable. So coming to your dangerous question. No, actually I tell you, both have been my co-actors. Both are extremely graceful in their appreciation for each other. When Shah Rukh, when I told him that I want to keep a screening for him for Lagan, he said, I will sit on the condition that you sit next to me. I said, of course. So we sat together, watched the film. He loved the film. And he said, I think Amir jo depth leke aaya hai to the character of Bhuvan, I couldn't have brought that. I would have brought something else. But not what Amir has done. You're not happy with the answer? तू काय म्हणाल? नाही But that's the truth. नाही, बरोबर आहे. And when Amir saw Swades, he thought that this is one of the best performances of Shah Rukh. येस, ते आमचे We सगळ्यांचं all पण still म्हणणं आहे. think it was. Yeah, no, but I'm saying for a two stars to appreciate each other. या नाही म्हणून मी मुद्दाम तोही It's very प्रश्न विचारला. graceful. मी काही खोडकर पत्रकारासारखं नाही विचारलं. आणि मला अशी पण उत्सुकता आहे की दोन आहेत आणि महत्त्वाच्या कंटेंट बरोबर ते दोन माणसं काम करतात, तर एकमेकांना काय पद्धतीची रिॲक्शन देतात हे जाणून घेणं आम्हाला खूप महत्त्वाचं आहे. कारण आम्हाला स्वतःला पण असं वाटलं होतं की एवढे सिनेमे स्टाईलाइज्ड आहेत, आपल्याकडे खूप मोठा चाहता वर्ग आहे दोघांचाही वेगवेगळ्या पद्धतीने. आमच्या सगळ्या भगिनी, मावशी, काक्या, आजी तर सगळ्याच शाहरुख खानच्या फॅन आहेत. त्याच्यामुळे काही कारण सांग, त्यामुळे आम्हाला आवडतो बस. म्हणजे नो कंटेंट, डिरेक्शन, ॲक्टिंगवर काही बोलत नाहीत त्यांना तो आवडतो. अशा वेळेला त्याला कुठल्याही प्रकारचा शाहरुख एक सिग्नेचर नसणारा रोल आणि अत्यंत सडल. त्याच्यामुळे स्वदेश असो, चकदे असो आणि आणखीन एक सिनेमा कभी हाँ कभी ना, दिलवाले ले जाएंगे. तर हे तीन तर म्हणजे पर्टिक्युलरली की त्याचं एक वेगळं अंग त्या नटाचं सामर्थ्य म्हणून दाखवणार, असं नाही तर मग तो एक ब्रँड बनून तसंच वाटायला लागतं. गंमत अशी आहे की आमिर खाननं वाटतं जेव्हा भुवन वाटतो आणि शाहरुख खान जेव्हा मोहन भार्गव वाटतो तेव्हा तुमचं यश असतं असं मला वाटतं. हो, थँक्यू. या आणि तुम्ही एक म्हणाल की को ॲक्टर होते, तर मला तो मगापासून प्रश्न विचारायचा होता की असं ठरलं होतं का की ॲक्टिंग करायचं? कारण केतन मेहतानी होली दिलं मिठीबाईला असताना, पण काय ठरलं होतं? ॲक्टर व्हायचं होतं, रायटर व्हायचं? बाकी मला माहिती आहे की हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, फोटोग्राफी पण करून झाली होती, पण असं काय होतं की ॲक्टिंग खूप बऱ्याच गोष्टींमध्ये ते झालं तेव्हा, टेलिव्हिजन, थिएटर, अमुक डमुक. डिरेक्टर, ॲक्टर टू डिरेक्टर हे ट्रान्झिशन काय होतं नेमकं? नाही, फॅसिनेशन फॉर, जसं आजही मी जर का ऑफिसमधून जर का मी घरी जात असेल किंवा बॅक जर का रस्त्यावर शूटिंग चालू असेल ना, रिफ्लेक्टर दिसले की आजही मी कुठलं शूटिंग आहे, कोणाचं शूटिंग आहे, मला तीच कुतूहलता आजही आहे. The attraction of shooting, the attraction of making movies is a very strong thing. When we were all three of us, when we were as co-actors,
I realized that I had started finding a lot of interest in direction. आणि मी 2-3 उदाहरणं देतो की मला रिअलाईज झालं की फिल्म अशी बनते आणि फिल्म बनवण्याचे एवढे सगळे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. अँड हाऊ अ डिरेक्टर कन्व्हिन्सेस हिज विजन टू ऑल द डिफरंट डिपार्टमेंट्स अँड गेट देम टू वर्क. मी सईद अख्तर मिर्झा साहेबांची फिल्म करत होतो. सलीम लंगडे पे मत रो मी जेव्हा केली तेव्हा त्यात एक आम्ही तिघं ॲक्टर्स होतो, पवन मल्होत्रा, मकरंद देशपांडे आणि मी. आणि एक सीन असा होता की मरीन ड्राईव्हवर आम्ही तिघंही एका इन्सिडेंटमुळे आम्ही खूप खुश होतो आणि आम्ही तिथे इम्प्रॉम्प्ट्यू डान्स करतो. तर ॲज इन सलीम लंगडे पे मत रो देयर वॉज अ डान्स दॅट वी वर सपोज टू डू. तर मी सईद साहेबांना काय सांगितलं की कोरिओग्राफर कोणी नाही आहे, कोरिओग्राफ करू. सईद लुक्ड ॲट मी एंड सेड, व्हॉट डू यू मीन? आय सेड, आय विल कोरिओग्राफ द स्टेप्स. ओके, डू इट. तर मी ते गाणं म्हणजे 1.5 मिनिटाचं गाणं होतं, बट आय कोरिओग्राफ्ड इट. केतन मेहताच्या फिल्ममध्ये, केतन साहेबांच्या फिल्ममध्ये होलीमध्ये एक फायनल सीनला काही लाईन्स होत्या त्यांच्या, जे सगळे स्टुडंट्स म्हणतात. तर मी केतनजींना विचारलं की मी याला ट्यून देऊ का? आय गिव्ह इट अ ट्यून. सो केतन इन हिज इनिमिटिकल स्टाईल सेड, या ओके. पण त्याला मी ट्यून लावली. इन माय फर्स्ट फिल्म आय एम डुईंग दिस. चाल लावली आणि मी त्यांना नरेट केलं, त्यांनी ठेवली नाही, ती दुसरी गोष्ट आहे. पण जलाल आगा वॉज डुईंग अ फिल्म आणि देर वॉज अ सॉन्ग दॅट नीडेड टू बी डन अँड देर वॉज नो शॉर्ट ब्रेकडाऊन ऑफ द सॉन्ग. अँड जलाल वॉज इन अ प्रॉब्लेम. सो आय सेड, जलाल, लेट मी ट्राय, मी शॉर्ट ब्रेकडाऊन करून देतो. अँड द शॉर्ट ब्रेक. सो आय वॉज इनडायरेक्टली डुईंग a lot of different little tasks which are required in the process of filmmaking for the directors that I was working with as an actor. हे मी दुसऱ्यांसाठी करत नव्हतो, सेटवर असून मी जे काय करू शकतो ते करत होतो. तर हे करता करता आय फाउंड माय फायनल कॉलिंग. आणि त्यामुळे आमिर, शाहरुख, दीपक तिजोरी या तिघांनाही माहीत होतं की हां, तर दे वुड ऑलवेज से की आशू तू डिरेक्टर बनेगा. सो दॅट्स हाऊ माय 3 फिल्म्स हॅपन्ड विथ देम. Not necessarily in that order. A common characteristic in all your films, sir, is the plot is always in the service of a bigger truth. There is a bigger truth that you're trying to seek, and the plot is a means to get there. जैसे सच और साहस है जिसके मन में अंत में जीत उसी की बने, या मन से रावण जो निकाले राम उसके मन में है. While making a film like Jodha Akbar, which is traditionally a period costume drama, you still had that. What you were trying to say through the story of Jodha and Akbar was about communal harmony. What was the process of developing that? Jodha Akbar पे film करनी ये शुरुआत थी या मुझे ये statement करना है यहाँ से शुरुआत? Statement करना है, वहाँ से शुरुआत थी. So I wanted to always do something which is on religious tolerance. So I'll tell you very quickly I'll tell you. On Lagan, the way I started writing the script was, I always chose a theme. So my theme was, United we stand. Then that sentence kept getting extended more and more. United we stand, but in a non-violent way. We 11 will stand united in a non-violent way. So it keeps getting extended till I actually arrive on Lagan as a cricketer. For Jodha Akbar, it was religious tolerance. So I thought of creating a story which is a love story, but I didn't want to choose anything in contemporary times. Because contemporary times में जब आप एक love story between two religions base करते हैं, तो उसमें modern बहुत सारे ऐसे पहलू आ जाते हैं जो मुझे पसंद नहीं थे. उसमें politics आ जाता है, उसमें religion आ जाता है, in a very big way, modern contemporary way, and I didn't want that. My friend Haider Ali, who is the story writer on Jodha Akbar, when I told him कि मेरा ये मुझे करना है, he said कि do you remember Mughal Azam? I said yeah, I remember it very well. He said Mughal Azam में एक shot है जिसमें अकबर is giving a swing to Bal Krishna in the Palna. So have you ever thought, how did that happen? Why would Akbar do that?
Of course, that was a figment of K. Asif Saab's imagination. But the fact is that Akbar did start a new religion, which he created on his own, Deen-e-Ilahi. If we look at all the fact is that Jahangir is Jodha's son. If you go to Fatehpur Sikri or you go to Agra Fort, we are always shown that this is supposedly Jodhabai's chamber. How was she allowed to keep her name? How was she allowed to create her own temple in the play in her chamber? All these things fascinated me, and everyone started falling in place. And I realized that this can be a great example of narrating a religious tolerance story, because people will not get the message up front. They will look at a lush romance, but somewhere they will feel the need for tolerance. So you're right that, yeah. So I prefer always to have the theme first and then build everything around it. Nice. I'm just opening it up a little bit to a bigger sociological realm here. Do you think then it is the responsibility of a filmmaker to make a socially responsible statement, something where he wants to communicate something to the society at large through his films? Yeah. No, he should be responsible, but मुझे लगता है हर फिल्म मेकर अपनी कोशिश करता है. हर फिल्म मेकर अपने हिसाब से कहता है, कुछ रिस्पॉन्सिबल स्टेटमेंट्स करते हैं, कुछ इररिस्पॉन्सिबल करते हैं जानबूझ के, कुछ इररेवरेंट भी करते हैं. बट वो क्या है, वो आपके अंदर आपको उस वक्त क्या लग रहा है, आपको क्या महसूस हो रहा है, आपको ऐसी क्या चीज़ कहनी है जिससे आप इतने ज्वलंत हो गए हैं, आप प्रेरित हो गए हैं कि हमको इस कहानी में हमको ये स्टेटमेंट करनी ही करनी है. वो हर फिल्म मेकर का अपना निजी एक डिसीजन है. इतिहास की भी जब बात आती है तो मैं तो इतिहासकार नहीं हूं, ऑब्वियसली, बट आई कॉल माई सेल्फ अ सिनेमैटिक हिस्टोरियन, विच मीन्स मैं इतिहास का कोई अगर किस्सा है जो मुझे अच्छा लगा है और मुझे लगता है कि ओ माई गॉड ये लोगों को जानना चाहिए, तो मैं वो किस्से को लेके मैं वो फिल्म बना दूंगा. जैसे जब पानीपत, थर्ड बैटल ऑफ पानीपत, किस तरह से मराठा यहाँ से निकले 1000 किलोमीटर नॉर्थ गए टू फाइट समबडी एल्सेस बैटल विद द फीलिंग ऑफ ये वन नेशन है, when there was no one nation. तो आई थॉट, मुझे काफ़ी लोगों ने तब कहा कि तुम क्यों पानीपत पे बना रहे हो, हम लोग हार गए थे. तो मैंने कहा मैं इसलिए नहीं बना रहा हूँ कि हम हार गए थे, मैं इसलिए बना रहा हूँ कि ये हम लड़े थे और हमें वो देखना बहुत ज़रूरी है. एक्चुअली क्लैप से मैं थोड़ा बहक गया. हम लड़े थे. हाँ, तो मेरे लिए वो आई थिंक ये हाँ, इतिहासकार. इतिहास में भी आप देखेंगे हर 10 साल में एक नया इतिहासकार अपनी बुक रिलीज करता है, इंटरप्रिटेशन रिलीज करता है. उसका पहले इतिहासकार से कुछ मुद्दों पे he will always have some kind of a argument or a debate or a deviation. He feels that मैंने भी बहुत सारे डॉक्यूमेंट्स पढ़े हैं, उस बेसिस पे मैं ये कह रहा हूँ. तो जब इतिहासकार ही सिंक में नहीं है, तो from me to expect a perfectly historical film is a very far-fetched idea. But I still, with all my ability, with all my, I speak to all the historians. In fact, जब जोधा अकबर था तो जोधा अकबर के केस में जावेद साहब and me, we went to Aligarh and we met Irfan Habib साहब, who was the person who on Akbar. So Irfan Habib Saab heard my, he's no more now, he heard the story and he said, listen Ashutosh, you're not a historian. आप फिल्म बनाओ. I said, thank you sir. I came back. So it's you have to be responsible. त्याचा मुद्दा काय आहे त्याचा छोटासा, की आम्हाला उलटं म्हणायचं आहे की कलाकृती बनवताना एवढ्या लार्जर दॅन लाईफ आणि एवढं ज्याला आपण मॅग्नस असं आपण म्हणतो की सिनेमाचा इम्पॅक्ट होतो. कारण आपण सतत बोलतो की सिनेमामुळे एक पिढी बिघडते, सिनेमा असा दाखवला म्हणून समाज असा होतो. तर मग चांगला दाखवल्याने इम्पॅक्ट पडतो याच्यावर अजून विश्वास आहे आपला. होय होय. ते मी विचारतो की ते कन्व्हिक्शन आहे, नाही तर खोटा आशावाद वाटतो डार्क रियालिटीच्या अगेन्स्ट. होय होय. आत्ता कोण मोहन भार्गव परत येणार नाही असं म्हणण्यापेक्षा असा येऊ शकतो, ही रियालिटी हे दाखवणं.
होय. हा पेसिमिस्टिक जो म्हणतोय मी तुला, ऑप्टिमिस्टिक, Yeah. हा मुद्दा आहे महत्त्वाचा. So, I've thought of this often. If I ask you about Sholay, for example, which is in pop culture now, the most important character from that film that you will remember is Gabbar Singh, Dr. Dang, Mogambo. We love villains. मतलब we never give examples of what heroes' dialogues are. We always say that villain ने ऐसा किया, तो we are in love with that. So somewhere I feel that to create a movie which is going to change society is a very far-fetched idea. Can it trigger an emotion? Yes. Swades can trigger an emotion. Jodha Akbar can trigger an emotion. But will it be a collective consciousness that changes? We wish it is. Every filmmaker feels that, yes, हमने किया और उसके बाद सब चेंज नहीं. The reality is too far from that. But that doesn't mean we should stop attempting. एक वेगळाच मुद्दा मांडतो की विचारतो की मी जी ट्रायलॉजी म्हणतोय तिथपर्यंतचे आशुतोष गोवारीकर आम्हाला एक वेगळे दिसतात. नंतर सडनली एक विराम दिसतो, पॉज दिसतो, आणि नंतरची शैली बदलली किंवा सब्जेक्ट स्टाईल बदलली, असे पुढचे सिनेमे दिसतात. याच्यामागे काही विशिष्ट विचार दिग्दर्शक म्हणून, निर्माता म्हणून होता का? या 3 सिनेमांनंतर म्हणतोय. हो. नाही, सो आजही ना, I meet people tend to say कि if they say क्या बना रहे हो, ऐसे पानीपत, क्या फिर वही historical. So I say yeah, but if I say क्या बना रहे हो आजकल, and I say I'm making लिज्जत पापड़ स्टोरी पे फिल्म बना रहा हूँ. क्यों पढ़ रहे हो इसमें यार, तुम हिस्टोरिकल बनाओ. It's constantly that. So for me, the dangerous part is that after Jodha Akbar, yes, I felt that let me deviate and let me do a film on a book by Mr. Madurai called Kimball Ravenswood. It was Vachya Rashi. 12 songs. Priyanka did the film, and Priyanka was absolutely fabulous. Harman Baweja was in it, absolutely fabulous. फिल्म करते वक्त मेरा ऐसा कोई प्रयास नहीं था कि मैं अब दिखा दूंगा लोगों को कि मैं कॉमेडी भी कर सकता हूँ. नहीं, कॉमेडी इज अ वेरी डिफिकल्ट थिंग. सो आई वाज टेलिंग अ स्टोरी ऑफ विमेन एम्पावरमेंट थ्रू द 12 Priyankas, through the 12 girls. But because of the nature of the film, everyone thought I'm trying to make a comedy. And Everest as a show was again something else that I was. So I felt the need to slightly try other avenues which I was feeling very close to, which I wanted to tell. But Mohenjo-daro and Panipat again were after insane questions which are, तुम historical बनाओ यार. So they are a part of that. But I love creating a world. I love creating different worlds. वो दुनिया बनाना is a very challenging thing. And it's never possible to live up to what people expect out of you. Yeah. अगर आप वो नहीं बनाते तो ये कहते कि यार ये वही बनाते जा रहे, दूसरा कुछ नहीं बना रहा. हाँ. अगर दूसरा बनाते तो आप तो ये स्ट्रेंथ थी, आप वो क्यों नहीं बना रहे, आपको वो बनाना चाहिए. Yeah. Story of my life. शेवटचा प्रश्न की जसं मी म्हणालो की आम्हाला तुम्ही मराठी आहात, महाराष्ट्रीयना त्याचा अभिमान आहे आणि तुम्ही मुख्य धारेत जाऊन काम केलं, तसं आम्हाला हक्काने विचारण्याचा पण अधिकार आहे. तुम्ही मराठी सिनेमा का केला नाहीत आणि कधी करणार? मी मराठी सिनेमा ॲज अन ॲक्टर खूप केलेत आणि प्रत्येक वेळेला मला नेहमी वाटायचं की आता आपण मराठी करूया. पण खरं सांगतो, लगाननंतर आणि स्वदेश, जोधाबा याच्यानंतर ना थोडासा मी स्पॉईल झालो आहे इन टर्म्स ऑफ बजेट. मला नाही वाटत मी आपल्या मराठीच्या बजेटमध्ये मी ती फिल्म डिलिव्हर करू शकेन. सर आम्ही करतो ना. हो. आशुतोष गोवारीकर प्रोडक्शन आम्ही डिरेक्ट करतो. आम्ही बिघडलेलं नाही होत अजून. डन. नो डन. नाही, जोक्स अपार्ट, पण Yeah. म्हणजे मनापासून सांगतो की अशा विजनच्या माणसांनी, अशा प्रोडक्शननी मराठी चित्रपट पण तेवढ्याच वेगाने करायला पाहिजे. आपल्या या फिल्म फेस्टिवलशी तुम्ही चेअरमन म्हणून जोडत असताना तुमच्या काही
ॲम्बिशन बोलून दाखवल्या होत्या, होय. पण भविष्यात तसं काहीतरी करणार आहात याची फक्त मी करतो ग्वाही. यावर्षी मी एक मराठी फिल्म प्रोड्यूस करतोय अरे चालेल. वा लवली. ती आता मला अनाऊन्स करायची नव्हती नाही नाही ठीक आहे. पण त्याने ती अनाऊन्स करवली आहे माझ्याकडे. नाही, नाही. आम्हाला तेच करायचं होतं. ती अनाऊन्स करणारी दुसरी करा. नंबर 2 प्रोडक्शन. थँक्यू, धन्यवाद. खूप छान वाटलं. ते डबल जोडलेले गेले आहेत. गेल्या वर्षी ते समारोपाला आले आपल्याकडे आशुतोष, आणि यावर्षी चेअरमन म्हणून आम्हाला जॉईन झाले आपल्या AIFFला. आणि तरीसुद्धा आम्हाला असं वाटतच होतं की आपल्याला उत्सुकता असते, वाचतो आपण, तरीही प्रत्यक्ष माणूस बोलत असताना एवढ्या 20-25 वर्षाच्या कारकिर्दीत त्याचा जीवनविषयक तत्त्वज्ञान, त्याचा कलाकृतीकडे बघण्याचा दृष्टिकोन आम्हाला जाणून घ्यायचा होता. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलताना. थँक्यू थँक्यू Thank you so much and thank you for being Thank you. such a wonderful Thank you. audience.